आज आमच्या रूमवर माहिती आहे काय सारे मोठेच येऊ राहिले, म्हणजे कोणी येत नाही म्हणा पण मोठे येऊ राहिले म्हटलं आज दिवसभरापासून. हवा प्रणव दादा आता चॉकलेट भेटली विचारायला, चॉकलेट द्यायला आला. एक एक घासच दिला चॉकलेट द्याय. अबे सुधार पोरगी बनू नको. हे पा हे पा हे पा, म्हणजे स्वतःचे कपडे जर असले ना तर माणूस एवढा पाहत नाही म्हटलं. आणि ब्लॉग टाकलेला आहे. हा माणूस पा एवढा खतरनाक आहे, आकुर्टीत बसून लोकांना टोप्या देऊ राहिला. म्हणजे चेहरा पाहून घ्या किती भोळा आहे, पण लफडे 16 आहे. आज चॉकलेट डे आहे, भाऊ खर्च करणार आहे आमच्यासाठी. ऍटलिस्ट 2 रुपयाची क्लिअर सांजो रे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. हा आज संडे आहे, आमच्या कॉलेजची फेस्ट चालू होते, स्पोर्ट्स चालू होते. आजचा शेवटचा दिवस आहे, बॅडमिंटन आहे, कोऑर्डिनेटर आहे आमच्या स्पोर्ट्स क्लबचा, तर जा लागत आहे. पण एवढी खतरनाक जीवावर येऊन राहिली, म्हणजे 8 वाजता उठलो आम्ही, नाश्ता करून आलो. आमचे शिवम दादा पा रेडी झाले होते कॉलेजसाठी पण गेले नाही. हा माणूस पा, म्हणजे आता हा माणूस रात्रभर जागते आणि दिवसभर झोपते, अशी काही गोष्ट झाली आहे. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, पोरगा जरा पुरीच्या प्रेमात आहे. आणि तू रे याला कॉलेज जायचं काय काय डबल डबल डबल. हा काय तुझ्या प्रेमात अश्लील लौंडा बन रहा है, ज्यादा उसका दिल पे मत लो. बस अभी बस. बेटा अशी काम हाँ शोभता क्या तेरे को, ये ऐसा शोभता क्या तेरे को. शर्ट किसका पहना तूने. मेरा शर्ट है. और पैंट कोणाचा घातला. मेराच पैंट है, मेरा शर्ट है अपना वाली. थांब पाहू दे शर्ट, रेकॉर्ड करू दे प्रॉपरली, मग मी सांगतो कोणाचा शर्ट आहे तर. आता गॉगल कोणाचा चोरला. आधी व्हायचा म्हणजे आपला आधी भाऊन पोझिशन चेंज केली झोपाची, पाहू शकता इथं. शूज घ्यायला फक्त आपला शूज काढू. शूज कुठे आहे कुठे आहे कुठे कुठे आहे. हा रेड टेपचा शूज नवीन विषय आहे का भाऊचा. बस झालं, घालू नको तिथं. हे बघ माय बेड येतो, त्याच्या खाली कचरा दिसला नाही पाहिजे. हा बस झालं बस झालं, सगळं हातात दाखवतो का. अजून डेज याचे आपले. तर हा आपला अजून एक मित्र येऊ राहिला. आता रॅन्डम ब्लॉग बनणार आहे आज भाऊ. डेली ब्लॉग सुरू झाले आहे आपले. आणि कसं आहे माहिती आहे का, लय झोप येऊ राहिली. आम्ही नाश्ता करून आलो, इडली खाल्ली आज, कार्ब्स प्रॉपर कॅलरीज मोजून तेवढी. आणि या माणसाने इडली खाल्ली आज, कधी खात नाही. परवा दिवशी हा हॉटेलमध्ये गेला होता नाश्ता करायला, तर 12 इडली खाल्ली म्हणते. इकडे वा किती इडल्या खाल्ल्या. 8 इडल्या. वाटते काय त्या चेहऱ्याकडे पाहून 8 इडल्या खाऊ शकते. आम्ही इडलीचे खूप शौक आहे ना, आम्हाला 9 मध्ये इडल्या भेटत जा रविवारी. आणि हे काय, व्हाट इज दिस. अंडे है, इसके अंदर है अंडेज गाइस. देखो प्रॉपर डाएट वगैरे. तर चला काय होते दाखवतोच आता. बेकार जिंदगी चालू आहे भाऊ. व्हॅलेंटाईन वीक आहे, आम्ही रूमवर पडलो तिघही. फक्त हा माणूस दिसला का तुम्हाला, तेजस कोकाटे दिसला नाही. त्याचा बेट पाहू शकता, अवतार पाहू शकता त्याच्या बेटचा. आणि हा पा माझ्या याच्यात काय करू राहिला, काय समजून नाही राहिलं. अबे सुधार पोरगी बनू नको. हे पा हे पा हे पा, म्हणजे स्वतःचे कपडे जर असले ना तर माणूस एवढा पाहत नाही म्हटलं. पाहून घ्या पाहून घ्या. मी सांगतोच कोणाची शर्ट पॅन्ट आहे. बर बर ठीक आहे ठीक. अपना ही है, अपना शर्ट अपना पैंट पूरा ब्रांडेड. ये देखो ये पूरा अपना है बोलना. पूरा अपना. ये भी अपना है बोलना. ये भी अपना है बोलना. वो नहीं है, ये वाला पूरा. हाँ बाजू वाला भी अपना है बोलना. ये बा काय बेड आहे काय. हे बा कपडे इथं एवढे. अरे धुवायला काय. हा कधी धुवत असतं का पण कपडे. आता विचारायची गोष्ट आहे काय. आता मी तुम्हाला काय, तुम्ही फक्त व्हर्च्युअली पाहू शकता, कपड्याचा वास घेऊ नाही शकत. कपड्याचा जर वास घेतला तुम्ही तर शिवम स्वाईन फ्लू कोविड सारखा
एक ना एक. तू कपडे नाही धुत, मी धुतो दर हप्त्याला. आदित्य झोपेतून उठ उठ. आदित्य झोपेतून उठ. शिवमने जोक मारला. शिवम दर हप्त्याला कपडे धुते म्हणते. कधी धुते मग? 4 महिन्यात. पा झोपेतल्या माणसाला उठवलं आपण. 4 महिन्यातून एकदा कपडे धुतो तू. 4 महिन्यातून म्हटलं म्हणजे तो खोटा बोलत आहे. मला सीधा मी पडला. मी हप्त्यातून एकदा धुत असतो शर्ट पॅन्ट कॉलेजचा, आणि 2 हप्त्यातून आपले हे कुठे घेऊन काढतो. ॲज इझी ॲज सिम्पल ॲज दॅट. कॉलेजचे कपडे माहिती का कधी धुते? 10 वाजता कॉलेज असताना सकाळी 5 वाजता उठते कपडे धुते. ओलेच घालते, काही टेन्शन नाही झालंय. चला आपला मित्र येऊन राहिला, दाखवतोच तुम्हाला त्याचा. तोही म्हणजे कार्टूनच आहे एक प्रकारचा. दाखवूच आता पटापट. जे काही होते ते पहा तुम्ही आता ब्लॉग मध्ये. आजचा रॅन्डम ब्लॉग बनणार आहे. कसा बनते कमेंट मध्ये सांगा फक्त. स्पीकरवर कर नाही तर गाण मार. हॅलो हॅलो, बोल की रे सुपर. कुठे आहेस? आता दौंड कुठं दौंड दौंड. कुठं काय करायला गेला रे बाप तू? अरे गावाला आणणार रे. म्हणजे आता नसणार काय अवेलेबल. हो काय काम होतं का? बॅडमिंटनचा व्हिडिओ घ्यायचे ते. व्हिडिओ पाठव वाटलं मला एडिट करतो का? नाही मी गावाला आहे. गेल्यावर तेच म्हणाले आता काय आता करून घे. मी गावाला आहे. काय अवघड झाले सगळं. ठीक आहे घेतो. हो हो. आणि ब्लॉग टाकलेला आहे. हा माणूस पा एवढा खतरनाक आहे. आकुर्टीत बसून लोकांना टोप्या देऊ राहिला. मी काय करतो माहिती का आता? सुफियानला पटवून देतो व्हिडिओ. याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे गड्ड्याकडे. लावतो स्टोरी बोका. कोणता? पटकन चल पटकन. करत दादा कभी कभी लगता है शायद अपनी बैग है. बाबा आज आमच्या रूम वर माहिती काय सारे मोठेच येऊ राहिले. म्हणजे पोरी येत नाही म्हणा, पण आपले मित्र येऊ राहिले म्हटलं आज दिवसभरापासून. हवा प्रणव दादा आता चॉकलेट भेटली विचारायला. चॉकलेट द्यायला आला. एक एक घासच दिला. चॉकलेट डे आहे भाऊच्या वहिनीनं, म्हणजे आमच्या वहिनीनं चॉकलेट दिली आहे. का रे शिवम कशी होती चॉकलेट? तसं असं तर हा थोडीशी का दिल्ली पण दिल्ली. आणि ह्या माणसाले अशी चॉकलेट भेटली कडे डायरेक्ट झोपलाच. विषयच ते. तेजस भाऊ 5-6 दिवसापासून रूमवर आल्यानंतर कसं वाटते? आल्या आल्या एकदम झोपला. एनर्जीची खूप कमी. ग्लुकॉन डी. आणि हा शिवम निठललाय. दोगला इन्सान आहे. आणि हा साऱ्यात दोगला इन्सान. एकटा जेवायला गेला आणि आम्हाला सांगितलं नाही. मी कॉल गेलता ना इडली खाल्लेली आणि आदित्य का पाहू शकता? आदित्य व्हॉट्सअप खोल एक मिनिट. चेहरा भोळा आणि लपडे सोळा. पाहू शकता. एक दिल दिसलाय. आणि इथं दुसरा दिल. आता नावं काही आपण डिस्क्लोज नाही करू. म्हणजे चेहरा पाहून घ्या किती भोळा आहे, पण लफडे 16 आहे. आज चॉकलेट डे आहे. भाऊ खर्च करणार आहे आमच्यासाठी. ऍटलिस्ट 2 रुपयाची क्लिअर सांजो रे. हे बा हे चॉकलेट खाऊन झोपलं. हे रडून राहिलं चॉकलेट नाही भेटत. हा दोगला इन्सान जेवण करायला गेला होता कारण चॉकलेट भेटणार आहे म्हणून. बा गिफ्ट पण दिलं तिने याला. आणि आमचे मित्र एवढे खतरनाक आहे. लोकांना चॉकलेट देते पण आमच्यासाठी 1 रुपयाची क्लिअर्स नाही आणत. का बे ओय कधीतरी आणली का 2 रुपयाची चॉकलेट? मग किती दार आणले? कधी आणली शिवम? अजिबात नाही दिल्ली. मग खूप वेळ आणली. कोणासाठी आणली? रूम वर आणली पण आम्हाला दिली नाही. चल आज खरा मित्र असशील तर आमच्यासाठी 5-5 वाले डेअरी मिल्कांचे संध्याकाळी. वा नक्की. ते तिनं दिलेली ना द्यायची. अर्धी तोडू. आताच सांगतो. नवीन हा नवीन खरं आहे. ते तर मिळणारच आहे. पण तू कशी गोष्ट करता? आताच दाखवलं आपण. तुला दिली बाळ. शांत राहा तू. दोघले इन्सान. आमच्या जे क्लासमेट ब्लॉग पाहत असन रिव्हील झालाय. काय रिव्हील झालं? रिलेशन मध्ये आहे भाऊ. रिलेशन तुम्ही मजाक समजूच नका. खतरनाक काम चालू आहे प्रणवचं. असल्या भुरट्या पोरासनी कोण देणार? आणि एक तो पोरगा पा आपल्याच दुनियेत आहे. आणि एक हा पोरगा
जेले पाहिजे पण भेटून नाही राहिली. आणि हा पोरगा जेले भेटली आहे, लय खुश आहे. तर 3:30 वाजले, भाऊन फोन नाही केला आणि आम्हाला आता लय भूक लागली. तर पाहू भेटलं जेवायला तर जेवण करू. प्रतीक आला होता, जरा एडिटिंगचे काम चालू आहे. डाएटचं काय झालं रे? डाएट सुरू आहे आमचा, मग काय बट जरा कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे तो. तुम्ही इंस्टाग्राम वर सांगितला स्टोरीत. काय आपली सोडायची का डाएट? एडिटिंग कुठपर्यंत झाली? आणि तू रे? आपण थोडीफार. तर हा आपली आजकाल प्रथमेश टार्बे टीम बनून राहिली आता प्रॉपर. एडिटर्स ट्रेन करणं चालू आहे इथं. तर खतरनाक खूप. प्रणव काही नाही करत, प्रणव फक्त कंटेंट द्यायला येते, कारण आपण निरीक्षण करतो. कार्टून आहे आमचा प्रणव. असं करा तसं करा. बस झालं. काय काय शिवम? प्रणवला आवाज देताय कोणतरी. काय म्हणून आवाज देताय? इकडून आवाज येते बहुतेक. बरोबर. अरे ऋषिकेश दादा नामदास पहा, अभ्यास करून भाऊ. अभ्यास नाही. हे बघ कसला तयार होऊन आला. चॉकलेट डे आहे, चॉकलेट खाऊन आला. चॉकलेट भेटली ऋषिकेश दादाला. सकाळी सकाळी गायब झाला रूम मधनं. ते गार्डन मध्ये कोण होता काल ऋषिकेश? खरं खरं सांग, गार्डन मध्ये कोण होता? गार्डन मध्ये कोण होता? कोण होता सांग आता. काल गार्डन मध्ये कोण होतं? इकडे ना काय काय दिसू राहिलं ब्लॉग मध्ये. सुधरा जरा, या इकडे. आणि पवन दादा, तुम्ही एखाद्या पोरी सोबत दिसत जा. नाही चुकून नाही, चुकून नाही. बंद कर म्हणते. याला चॉकलेट वाटप करायचं आहे म्हणून बंद करा. कॅमेरा बंद झाला होता आणि ऋषिकेश दादाने एक चांगली सीख दिली आहे की जोपर्यंत एकदम म्हणजे डायरेक्ट फायनल स्टेप होत नाही तोपर्यंत आपलं रिलेशन सिक्रेट ठेवायचं. तर त्यामुळं तो म्हणताय की त्याला डिस्क्लोज नका करू, म्हणून दादाचा शब्दाचा मान ठेवून आपण त्याचं रिलेशन डिस्क्लोज नाही, कोणाचंच नाही करत. कारण कीप द रिलेशन सिक्रेट हे ऋषिकेश दादाचं मंत्र आहे. कारण ऋषिकेश दादा एक भारी व्यक्तिमत्व, एक म्हणजे असा हिरा काढला त्यांनी कॉलेजचा आमच्या. कारण जोरी कोई पता रहता है हिरे की किंमत. प्रणव दोगला इंसान आहे का नाही? खरं खरं सांग. प्रणव माहिती का कुठेही आज 2 ठिकाणी दिसला आम्हाला, एकही दा कॉल नाही गेला. आता चॉकलेट येऊन वाटली रूमवर. चॉकलेट येऊन वाटली, चॉकलेट येऊन वाटली. कोण देणार आहे? पोरींना चॉकलेट देतो, अरे आज पोरीनी त्याला दिली म्हणून आपल्याला दिला. मुलांना सांगत नाही ते राहिलं. हा, तर इथं पाहू शकता अत्यंत एक्सपिरियन्स्ड माणूस बॅटिंगला आलाय, ज्याच्या याला दोन्ही पण बॉल लागले नाहीये. आणि इथं उत्कृष्ट किपरिंग. कॅच 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 मधला 100% एक्सपिरियन्स असणारा माणूस ऋषिकेश दादा नामदास. 1 बीट झालाय ऋषा. काय आता लागला का बॉल? हा. तर मित्रांनो क्रिकेट खेळणं चालू आहे इकडे, गल्ली क्रिकेट. आणि आउट आहे डायरेक्ट बिल्डिंगला मारलं प्रणवनं. खतरनाक चालू आहे सध्या, किपरिंग चालू आहे. अचानक आणलं येईना, आउट आहे. शिवम पण आउट झाला, डायरेक्ट मारलाय. 1 टप्पा आउट आहे. बेसिक सी. तुझ्यानंतर माझी बॅटिंग आहे ऋषा, एवढं लक्षात ठेव तू. आउट. ऋषा आउट झाला. ऋषा नाही रे नाही रे नाही रे. करण्या 2 शिव्या आहे याच्यासाठी. 2 लय बारकव आहे ना. फुल मध्ये लय येते.